नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 6वी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी 6व्या क्रमांकाची जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्याची टॅगलाईन होती फाईट टुगेदर, विन टुगेदर आणि थिंक टुगेदर. अशा प्रकारची या ठिकाणी टॅगलाईन होती 2023च्या 6व्या क्रमांकाच्या आवृत्तीसाठी. ठीक आहे, याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं? तर जगातील आपत्ती धोक्यांची समज वाढवण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी धोरणे आणि विज्ञान आणि धोरणांची चर्चा आणि प्रचार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता. 6व्या क्रमांकाची आवृत्ती होती. पहिल्या क्रमांकाची आवृत्ती झाली 2008 मध्ये हैदराबाद या ठिकाणी. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला कदाचित विचारली जाऊ शकते. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतीय नौदल दिवस इंडियन नेव्ही डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी पर्याय क्रमांक डी 4 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2023 ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या. ऑपरेशनल एफिशियन्सी, रेडीनेस अँड मिशन अकम्प्लिशमेंट इन द मॅरीटाईम डोमेन. अशा प्रकारची थीम आहे 2023 साठी भारतीय नौदल दिवसाची. या थीमला मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर समुद्री क्षेत्रांमध्ये ऑपरेशनल कार्यक्षमता, तयारी आणि ध्येयपूर्ती. ठीक आहे, कोणत्या दलाबद्दल बोलण्यात आलं? भारतीय नौदलाबद्दल. कधी असतो? 4 डिसेंबरला. नौदल प्रमुख कोण आहेत सध्याचे वर्तमानमध्ये? तर 25व्या क्रमांकाचे आहेत आर हरी कुमार आणि नौदल उपप्रमुख कोण आहेत? 37व्या क्रमांकाचे संजय जसजीत सिंग. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 विचारला जाणार, स्टार मार्कून ठेवा. इंडियाज फर्स्ट फिमेल एअरपोर्ट फायर फायटर म्हणजेच भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी कोण बनलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिशा नाईक असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या फर्स्ट फिमेल एअरपोर्ट फायर फायटर या ठिकाणी बनलेले आहेत. दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहेत? पहिल्या प्रथम नियुक्त झालेल्या महिलांबद्दल. तर लगेच मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या काही प्रथम नियुक्त झालेल्या महिला अधिकारी आहेत, महिला आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की सियाचिन ग्लेशियरवरती कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी आहेत शिवा चव्हाण. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत पीटी उषा. शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला IAF अधिकारी ठरलेल्या आहेत दीपिका मिश्रा. भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट बनलेल्या आहेत शिवांगी सिंग. एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन आहेत पायल छाबरा.
हवाई दलामध्ये एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी ठरली आहे साधना सक्सेना नायर. 21,500 फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारणारी जगातील पहिली महिला ठरली आहे शीतल महाजन. आणि भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी बनलेले आहेत दिशा नाईक. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. फ्रेंच या देशाचा किंवा सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स नावाचा एक पुरस्कार आहे, तो कोणाला मिळालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्शिया सत्तार यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये एक नाव आहे, आपण कालच पाहिलं होतं, काल का परवा दिवशी, VR ललितांबिका यांना फ्रेंच या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लगेच लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळ्या देशांचे जे काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत किंवा सर्वोच्च पुरस्कार आहेत ते वेगवेगळ्या भारतीयांना देण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की काळजीपूर्वक ऐका, टाइमपास करू नका, बोर होऊ नका, वही आणि पेन घेऊन लगेच बसा, एका खाली एक सर्व गोष्टी लिहून घ्यायची सवय लावून घ्या. लिहून घ्या मग. सुरिनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे द्रौपदी मुर्मू यांना. फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी. जर्मन शांतता पुरस्कार 2023 सलमान रशदी. UK मध्ये मानद डॉक्टरेट पदवी शंकर महादेवन यांना. ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार राजिंदर सिंग धट यांना. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार नंदिनी दास यांना. नासाचा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड सुजित राय यांना. UKचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर डॉक्टर MN नंदकुमार यांना. ऑस्ट्रेलिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतनजी टाटा यांना. पोलंड देशाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल व्लोडिमीर झेलेन्स्की यांना. आणि फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनर नरेंद्र मोदी यांना ऑलरेडी जून जुलै 2023 मध्ये देण्यात आला आहे. तो आता लेटेस्ट मध्ये VR ललितांबिका यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. या ठिकाणी काय म्हणता येईल, एक्सपो 2030 म्हणजेच एक्सपो 2030 हा जो काही वर्ल्ड फेअर आहे कोणत्या शहरामध्ये आयोजित होणार आहे किंवा कोणत्या शहराने याची बिडिंग जिंकलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रियाद. रियाद काय आहे तर राजधानी आहे सौदी अरेबिया या देशाची. तर याच्यामध्ये एक पॉइंट लिहून घ्या तुम्ही, गेल्या वर्षी कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकानंतर आखाती देशांतील ही सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे जी होणार आहे रियाद या ठिकाणी एक्सपो 2030 वर्ल्ड फेअर या नावाखाली. ठीक आहे, कधी होणार आहे? ऑक्टोबर 2030 ते मार्च 2031 या दरम्यान हा एक्सपो रियाद या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात येणार आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या आयोजित होणाऱ्या या ठिकाणी कशाबद्दल तर समिट बद्दल किंवा वर्ल्ड फेअर बद्दल. बरोबर, तर लगेच आपण काय करूया मग, भारतामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट यावर्षी समिट्स ऑर्गनाइज करण्यात आलेले होते त्याच्यावरती आपण चर्चा करूया. उलट वाचूया, लिहून घ्या. पहिली इंडेक्स एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. AI सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद इंग्लंडमध्ये. ग्लोबल स्किल्स समिटची 14वी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये. 18वी पूर्व आशियाई शिखर परिषद जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. 42वी एशियन समिट 2023 मध्ये इंडोनेशिया या ठिकाणी. 23वी SCO ची समिट 2023 मध्ये भारतामध्ये. 49व्या क्रमांकाची G7 ची परिषद 2023 मध्ये जपानमध्ये. 15व्या क्रमांकाची ब्रिक्सची समिट 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. आणि 18व्या क्रमांकाची G20 ची परिषद 2023 मध्ये आपल्या प्यारा भारतामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. समलिंगी विवाहाला अधिकृत म्हणजेच ऑफिशियली मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ हा देश या ठिकाणी समलिंगी विवाहाला म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल जे काही सेम सेक्स वाले लोक आहेत किंवा पीपल्स आहेत त्यांना या ठिकाणी लग्नासाठी अधिकृत मान्यता देणारा, ऑफिशियली परवानगी देणारा या ठिकाणी पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे नेपाळ देश. 2 पॉइंट लिहून घ्या. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने 2007 मध्ये समलिंगी विवाहाला परवानगी दिलेली होती. या संदर्भामध्ये 2015 मध्ये स्वीकारलेल्या नेपाळच्या राज्यघटनेतही लैंगिक अभिमुखतेच्या आधारावरती कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट मला व्यवस्थितपणे लक्षात
ठेवायची आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी, नेपाळने अशा प्रकारची मान्यता दिली आहे. तर नेपाळबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. नेपाळचे वर्तमानमध्ये नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल, उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव, पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल, मुख्य न्यायाधीश आहेत विशंबर प्रसाद श्रेष्ठ, राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 6, आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, सुगंती सुंदर राजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. PRSI म्हणजेच काय, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया आणि जनसंपर्क उद्योगामध्ये केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सुगंती सुंदर राजा यांना या ठिकाणी PRSI राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या पुरस्कारांवरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 आशा भोसले यांना, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतनजी टाटा यांना, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023 अलेक्सेंड्रा कोरप यांना, यूकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर डॉक्टर MN नंदकुमार यांना, फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार N चंद्रशेखरन यांना, 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 योगी आदित्यनाथ यांना, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्जी गोस्पोडिनोव यांना आणि 57व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्याने वृक्षारोपण मोहिमेमध्ये 9 श्रेणींमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवलेले आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्याने वृक्षारोपण मोहिमेमध्ये 9 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेले आहेत. याच्यामध्ये 2-3 कॅटेगरीत जे की तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतील. जसं की कुंडीतील रोपांची सर्वात लांब या ठिकाणी ओळ लावलेली होती अंदाजे 22 किलोमीटर रेषापर्यंत. 24 तासामध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक रोपांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले. एकाच टीमच्या द्वारे 24 तासांमध्ये सर्वाधिक झाडे या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एकाच संघाने एका तासामध्ये सर्वाधिक झाडे लावण्याचा सुद्धा या ठिकाणी विक्रम केलेला आहे. हे अशा प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत. हे अशा प्रकारचे जे काही 9 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेले आहेत. कशामध्ये, तर वृक्षारोपण मोहिमेमध्ये. कोणत्या राज्याने, तर आसाम राज्याने. तर लगेच आपण जाता जाता आसाम बद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 1947 ला. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 5वा जागतिक आयुर्वेद महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तर पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं केरळमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी, तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5व्या क्रमांकाचा जागतिक आयुर्वेद महोत्सव म्हणजेच 5व्या क्रमांकाचा ग्लोबल आयुर्वेद फेस्टिवल या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आला होता, ज्याचं उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि याची थीम काय होती, इमर्जिंग चॅलेंजेस इन हेल्थ केअर अँड अ रिसर्जंट आयुर्वेदा. बरोबर, तर पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 9, फताह 2 हे एक हायपरसॉनिक शस्त्र आहे. कोणत्या देशाने अलीकडेच लॉन्च केलेले आहे. तर पर्याय क्रमांक डी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर फताह 2 याचा फारसी भाषेमध्ये जे काय मिनिंग होतो, अर्थ होतो, तो होतो विजेता. तर हा एक काय आहे, तर हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, सॅटेलाइट आहे. ते इराणने डेव्हलप केलेले आहे. हे द्रव इंधन रॉकेट प्रोपोलेंट वरती वापरते किंवा यूज करते आणि याचा उपयोग काय आहे, तर संरक्षण यंत्रणांना झटपट वळण या ठिकाणी देऊ शकता येतं या फताह 2 या हायपरसॉनिक शस्त्राच्या माध्यमातून. तर पर्याय क्रमांक डी, इराणने हे डेव्हलप केलेले आहे आणि लॉन्च सुद्धा केलेलं आहे. इराणचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इब्राहिम रायसी, राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा आहे पर्शियन.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000 क्रमांकाच्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी देवघर या ठिकाणी. कोठे आलं हे देवघर? तर झारखंड राज्याच्या अंतर्गत देवघर एम्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10,000 क्रमांकाचं जन औषधी जे काही केंद्र आहे त्याचं इनॉग्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे जे काही जन औषधी केंद्र आहेत या ठिकाणी काय असतं तर भारतभरामध्ये या केंद्रांवरती 50% ते 90% कमी किमतीमध्ये दर्जेदार औषधे या ठिकाणी प्रोव्हाइड केली जातात. तर अशा प्रकारचे हे जन औषधी केंद्र आहे ज्याच्या 10,000व्या केंद्राचं उद्घाटन पंतप्रधानांनी देवघर एम्स या ठिकाणी झारखंड राज्याच्या अंतर्गत केलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. जल इतिहास उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जल वारसा स्थळांच्या संवर्धनाबाबतीमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा या ठिकाणी उत्सव जल इतिहास उत्सव आयोजित करण्यात आला होता. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. जलशक्ती अभियान जसं की तुम्हाला माहित आहे जलशक्ती अभियान कॅच द रेन 2023 ची सुरुवात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 मार्च 2023 रोजी ऑलरेडी केलेली होती. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 वेगवेगळ्या गंभीर खनिज ब्लॉकचा ई लिलाव सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे. भारताने काय केलेलं आहे तर लिथियम आणि ग्रेफाइट याच्या व्यतिरिक्त 20 गंभीर खनिज ब्लॉकचा काय केलेला आहे ई लिलाव या ठिकाणी सुरू केलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न डेव्हिस कप 2023 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? इस्रायल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया की इटली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.